नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत श्रीकृष्ण आणि बलवान भीम यांची गोष्ट, जिचं नाव आहे कृष्ण आणि भीम बुद्धी आणि ताकद। महाभारताच्या काळात भीम खूप बलवान होता। त्याच्या ताकदीची सगळीकडे चर्चा होती। एके दिवशी भीम जंगलातून जात होता। त्याला वाटत होते की या जगात त्याच्या इतका बलवान कोणीच नाही। रस्त्यात त्याला एक म्हातारा माकड दिसला। ते माकड रस्त्याच्या मध्ये शेपटी पसरून झोपले होते। भीम रागाने म्हणाला, अरे माकडा, तुझी शेपटी बाजूला कर, मला पुढे जायचे आहे। माकड शांतपणे म्हणाले, मी खूप म्हातारा आहे, तुलाच शक्य असेल तर माझी शेपटी बाजूला कर। भीम हसला। त्याने शेपटी उचलण्याचा प्रयत्न केला, पण कितीही जोर लावला तरी शेपटी हललीच नाही। भीम आश्चर्यचकित झाला। तेवढ्यात कृष्ण तिथे आला आणि हसत म्हणाला, भीमा, प्रत्येक वेळी ताकदच उपयोगी पडत नाही, कधी कधी नम्रता आणि बुद्धीही तितकीच महत्त्वाची असते। भीमला आपली चूक समजली। त्याने त्या माकडाला नमस्कार केला। तेव्हा माकडाने आपले खरे रूप दाखवले। तो म्हणजे महाबली हनुमान होता। शिकवण: ताकद मोठी असली तरी नम्रता आणि बुद्धी त्याहून मोठी असते। गोष्ट आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा।